तर आज कॉलेजमध्ये ना आम्ही ना पेढा तयार केला. तो नेमकं कसा तयार केला ते जर तुम्हाला बघायचं असेल ना तर आहे ना हा लॉग आहे ना शेवटपर्यंत नक्की बघा. तर आजचा विषय असा होता काय ना आम्हाला आज आहे ना कॉलेजमध्ये ना पेढा तयार करायचा. त्यासाठी ना लवकर लवकर आहे ना कॉलेजमध्ये आलो. प्रोडक्ट तयार करताना ना बाकीचं आहे ना कमी झालं ना तरी चालतं, पण आहे ना स्वच्छता आहे ना अजिबात कमी नाही झाली पाहिजे. त्यामुळे आम्हाला जेवढं काही साहित्य लागणार होतं ना पहिल्यांदी ना ते साफ करून घेतलं. तर सगळ्यात पहिल्यांदी ना कढई आहे ना गॅसवर गरम व्हायला ठेवली आणि ना अर्धा किलो खवा आहे ना त्या आहे ना कढईमध्ये काढून घेतला. तेवढं झाल्याच्या नंतर आहे ना 160 ग्राम आहे ना साखर मोजून घेतली आणि ना त्या आहे ना खव्यामध्ये टाकली. आणि मग त्यानंतर आहे ना साखर आणि खवा आहे ना दोन्ही ना एकजीव आहे ना मिक्स करून घेतले. खवा आणि साखर आहे ना एकदम आहे ना मिक्स करून घेतल्यानंतर आहे ना आपण आहे ना त्यामध्ये ना थोडासा आहे ना कलर मिक्स केला. कलर मिक्स करण्याचं आहे ना महत्वाचं कारण म्हणजे ना प्रोडक्ट आहे ना थोडासा आहे ना वेगळा दिसला पाहिजे. प्रोडक्ट जर आहे ना थोडासा आहे ना अट्रॅक्टिव्ह आणि थोडासा जर वेगळा दिसला ना तर आहे ना मार्केटिंगला पण आहे ना थोडंसं आहे ना सोपं जातं. आणि मग त्यानंतर आहे ना सगळे ना एका आहे ना ताटात काढून घेतलं आणि मग त्यानंतर आहे ना त्याचे ना छोटे छोटे ना गोल करून घेतले. आणि मग त्यानंतर आहे ना पेढा थोडासा आहे ना अट्रॅक्टिव्ह दिसो आणि ना खायला चांगला लागावं त्यासाठी ना त्यावर टाकायला छोटे छोटे बदाम आणि ना काजू ना कट करून घेतली. आणि मग त्यानंतर आहे ना त्यावर आहे ना मस्त